मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या सोबत शत्रुघ्न मरस्कोले आलेले आहे। हे मुख्याध्यापक गणेशनगर शाळेचे आहे। हे आपल्या बाबतीत सांगणार। नमस्कार। नमस्कार, मी शत्रुघ्न मरस्कोले, मुख्याध्यापक नगर परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा गणेशनगर गोंदिया। आज या ठिकाणी मला नवराष्ट्र यांनी बोलावून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनोभावाचं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आज शिक्षणाचं महत्त्व फार वाढलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी व्यक्तीला शिक्षण जर असेल तर ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उंच करू शकतो। आज मोठ्या मोठ्या पदांवर जी व्यक्ती गेलेली आहे ती त्या व्यक्तींचा जर आपण आदर्श घेतला तर जगामध्ये आपण एक आपलं जगाला देशाला आपल्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आपण मदत करू शकतो। प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेणं फार गरजेचं आहे। वैचारिक दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन उंच ठेवण्याकरिता शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे। आज देशामध्ये नवीन पॉलिसी येत आहे 2024-25 ला। या नवीन पॉलिसीमध्ये एक खूप मोठं असं महत्त्वाचं शिक्षणाचं महत्त्व त्या ठिकाणी विशद केलेलं आहे। जगाच्या तुलनेत भारत देश हा जगाचं नेतृत्व करेल अशा प्रकारचे पॉलिसी नवीन पॉलिसीमध्ये त्या ठिकाणी सिलेबस अभ्यासक्रम अंतर्भूत केलेला आहे। जगामध्ये भारत हा एक युवा देश आहे आणि देशामध्ये युवा वर्ग असल्यामुळे जगाचं नेतृत्व करेल अशी क्षमता या भारत देशामध्ये आहे, असं या नवीन पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। जगामध्ये या भारताचं सर्व कुटुंबम एक आपली माता आहे, आई आहे, अशा प्रकारचं आपलं भारताचं नेतृत्व राहणार आहे भविष्यामध्ये। त्यामुळं या शैक्षणिक पॉलिसीमध्ये नवीन धोरणामध्ये शिक्षणाला फार महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण या शिक्षणाच्या धोरणाच्या संदर्भाने जर बोलायचं झालं तर प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेणं आजच्या काळामध्ये फार गरजेचं आहे। ती लहान व्यक्ती असो, मोठी व्यक्ती असो, शिक्षणामुळे माणसाला जीवन कसं जगायचं हे कळतं आणि जगाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होते आणि त्यामुळे आपण आपलं जीवनमान या माध्यमातून आपण उंचावू शकतो आणि एक देशाची सेवा या माध्यमातून आपण करू शकतो। धन्यवाद। मन मोकळेपणाने आज मरस्कोले यांनी शिक्षणाच्या बाबत आपल्याला सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।